थोड्याच वेळात कोकण कन्या येणार आहे. इथून जनरलची लाईन चालू झालेली आहे. मंडळी, तुम्हाला मगाशी मी दाखवला ना, तो स्टार्टिंगचे 2 जनरल होते, म्हणजे इंजिनच्या मागचे. आणि आता मी जो आलो आहे ना, तो शेवटच्या 2 जनरल जवळ. त्याची गर्दी बघा. इथून जी लाईन चालू झाली आहे, बघू शकता तुम्ही किती लांबपर्यंत गेलेली आहे ही लाईन. अजून हा कोच ओपन नाही केलेला आहे. मी बरोबर, दुसरा कोच ओपन नाही केलेला आहे. अजून पहिला कोचच भरत आहे. एक नंबर काम होत आहे, कारण की आता आपल्याला क्रॉसिंगला दिसणार आहे, ती म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजर. एक तास झालेला आहे आम्ही रत्नागिरीमध्येच. आत्ताशी त्या गाडीची अनाऊन्समेंट झालेली आहे. ती आत्ता गाडी आली आहे, त्यानंतर आपली गाडी सुटणार. सो मंडळी, समोर नाही ते नेत्रावती. नेत्रावतीची आपल्याला क्रॉसिंग भेटलेली आहे. एक नंबर ना भाई, ट्रक घेऊन जाणारी ट्रेन आपल्याला दिसलेली आहे. चलो, फायनली 387 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलेलो आहोत विलवडेला. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आजचा प्रवास आपला असणार आहे कोकणातला, तो म्हणजे दादर ते सावंतवाडी धावणारी 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसने. तर बघूया किती वाजेपर्यंत ट्रेन येते. आपण आलो तर दादरच्या स्टेशनजवळ, आणि आपला आजचा हा पहिलाच प्रवास आहे कोकण रेल्वेने. बघूया कसा काय होतोय. मी लास्ट पोस्ट टाकली होती, त्यात सर्वांनी सांगितलं की तुम्ही एकदा ट्रेनने प्रवास करा. तर बघू, आज ट्रेनने आपण प्रवास करूया कोकणातला. सो मंडळी, आपली ट्रेन आहे 12:05ची आहे, आणि आपली तारीख आहे आजची 24 ऑगस्ट. आपली 24 ऑगस्टला जर्नी असणार आहे कोकणातली. आणि तुम्हाला ना मी आता जरा जनरलची लाईन दाखवतोय. 11:30 झालेले आहेत, अर्धा तास बाकी आहे ट्रेन सुटायला. काही सीझनचं नाहीच आहे, सीझन असता तर गर्दी असती. बघा, तुम्हाला मी जनरलची लाईन दाखवतोय, आणि आता थोड्याच वेळात कोकण कन्या येणार आहे, ती दाखवते तुम्हाला. मंडळी, पाहू शकता बाजूला आली आहे कोकण कन्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर. आणि आताच ना तिथून चालू झाली होती तुतारीसाठी जनरलची लाईन. बघू शकता तिकडे त्या लाईनीपासून तिथून चालू झालेली होती तुतारीची लाईन. तुतारीची जनरलची लाईन चालू होती, ती इथपर्यंत चालू होती. आता जशी कोकण कन्या आली, कोकण कन्या हा ट्रेन खाली, तर अर्धी लोक त्यामध्ये घुसली आहे, कारण की आता सीझन नाही आहे त्यामुळे. तर अर्धी लोक त्याच्यामध्ये घुसलेली आहेत. पाहू शकता मित्रांनो, आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर उभे आहेत, आणि इथून जनरलची लाईन चालू झालेली आहे. त्या स्टॉलपर्यंत आहे. ही फक्त तुतारी गाडीची जनरलची लाईन आहे. जास्त होती कोकण कन्यामध्ये, गर्दी नव्हती म्हणून आता सगळे कोकण कन्यामध्ये गेले.
मंडळी 11:34 झालेली आहेत आणि मडगाववरनं जनशताब्दी आली आहे CSTला जायला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायला 11:30च्या टायमाला आलेली आहे. तर मंडळी तुम्हाला मगाशी मी दाखवला ना, तो स्टार्टिंगचे 2 जनरल होते म्हणजे इंजिनच्या मागचे, आणि आत्ता मी जो आलो आहे ना तो शेवटच्या 2 जनरल जवळ आलो. म्हणजे या तुतारी एक्सप्रेसचे डबे कसे असतात, मागे 2 जनरल आणि पुढे 2 जनरल. मगाशी दाखवले ते पुढचे 2 जनरल आणि आता दाखवले ते मागचे 2 जनरल. त्याची गर्दी बघा. इथून जी लाईन चालू झाली आहे 8332 या बांबूपासून बघू शकता तुम्ही किती लांबपर्यंत गेलेली आहे ही लाईन. आणि आता आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे. इथून सुरुवात झाली आहे ती. बापरे, ही आहे जनरलची लाईन. फक्त जाण्यासाठी कोकणात 11003 अशा ट्रेनचा नंबर आहे. तुतारी एक्सप्रेस दादर ते सावंतवाडी धावणारी. बघा आपली गाडी आलेली शेवटपर्यंत आहे. बघा इथपर्यंत लाईन आहे. तरी सीझन नाही म्हणून ठीक आहे ना, ते भरपूर गर्दी असते खाली. बघा हे पुढचे 2 जनरल आहेत. हा पहिला डब्बा, हा एक दुसरा. त्याच्यानंतर S1, S8, S3 काय असेल ते चालू होतं बघा. आणि आपला कोच आहे B3 आपण बुक केलेली आहे 3rd AC. बोललो जनरलमधून नको जायला, आपण AC मधूनच जाऊया. तुम्हाला जनरल दाखवण्यासाठी मी इथे आलो. जनरलची लाईन किती आहे ती बोलो. जनरलची लाईन एकदा चढली की आपण आपल्या कोचमध्ये पटकन जाऊया. तर मेन म्हणजे कोकणात जाण्याची जी मजा असते ना, या गर्दीतूनच जाण्याची मजा असते. आरामात बसून तर काय मजा नाही. आता ही लाईन कशी सोडतात ना ती एकदा बघूया. कारण की माझं आहे ना फर्स्ट टाईम आहे या ट्रेनने जायचं आणि कोकणातसुद्धा जायचं. मी कधी ट्रेनने गेलो नाही आहे. आज पहिला एक्सपिरियन्स मी घेणार आहे ट्रेनने जायचा. मी बघतो जरा जनरल लाईन कशी जाते, म्हणजे सामान्य कक्षेतील जी लाईन आहे ती कशी जाते ते बघूया. इथून लाईनीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे किती वाजता आले असतील, 9 वाजता तरी आले असतील. मला वाटतं सीझनला ते लोक 5 वाजता येऊन बसत असतील. बघूया जनरलची लाईन कशी जाते जरा बघूया. मग धावत धावत आपल्या कोचमध्ये जाऊया. लोक अशा प्रकारे बघा लाईन सोडलेली आहे. 11:49 झालेली आहे. अशी लाईनीत मस्त सोडतात. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ते दाखवायला आलं मित्रांनो, जनरलची लाईन कशी जाते. इथपर्यंत लाईन बघा. मी जनरलने का नाही जात आहे याचं कारण तुम्हाला एक सांगतो. कारण की माझा फर्स्ट टाईम होतं. मी बोललो कसा एक्सपिरियन्स येईल मी कसा नाही, त्यामुळे बोललो ACचा कोच बुक करूया आणि आपण गपचूप बाबा ACच्या कोचने प्रवास करूया. इकडे सुद्धा आली आहे. कोणती आली आहे? चेन्नईवाली आली. चेन्नईवाली इकडे आली. अजून बघा जनरलची लाईन संपलेली नाही आहे. अजून हा कोच ओपन नाही केलेला आहे. मी बरोबर दुसरा कोच ओपन नाही केलेला आहे. अजून पहिला कोचच भरत आहे. तर एक गोष्ट सांगू का, काय काय माणसं मध्ये घुसली ते लवकर लाईन लावून होते लाईनीत ना, तरी मागून काय काय मध्ये घुसले लाईनीत. हे बघा दुसरा दरवाजा खोलला.
अमृतसर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परत चेन्नई जनरल. आता मला एवढ्या ट्रेनचा अनुभव नाही आहे, तर तुम्हाला बाजूला लागली तर दाखवतो आहे. चलो मंडळी, फायनली जनरलची लाईन तर संपलेली आहे आणि आता आपण आपल्या कोचमध्ये जाऊया. जास्त उशीर नको करूया, पहिलीच वेळ आहे. आपल्या कोचमध्ये जाऊया, जरा ए सीचा कोच कसा आहे बघूया. आणि रात्रीचं तुम्हाला काय दाखवायला काय रात्री भेटणार नाही आहे, डायरेक्ट सकाळ झाल्यावरच. हे तर सगळेच दाखवतं, तुम्हाला माहिती आहे. रात्रीचं काय आपण ट्रेनमधून दाखवूच नाही शकत काळोखात. तर आपण आपला कोच आहे B3 लोअरमधली आहे सीट, साईड लोअर 15 नंबर. तुतारी एक्सप्रेसचा हा A1. तर आपण आतमध्ये नाही जात, A1 वाला कोच आहे. मस्त पडदे वगैरे आहेत. चालू होतो B1, हा त्या साईडला A1, हा झाला B1 चालू. आणि आता आपला B3. B1 आहे, B2च्या आतून जाऊया का आपण? चला, B2 आणि हा आहे B3. लोक जनरलसाठी धावत आहेत बिचारे. हा आहे B3. मला दुसऱ्या आतमध्ये. आपला कुठला बाबा कोच आहे? 40-39. अजून बघूया आता, जरा कोच बघतो नंतर बोलतो. फायनली मित्रांनो, आपल्या सीटवर तर आपण आलेलो आहे. बघू शकता सीट नंबर 16-15 कशी तरी भेटली बाबा. मी त्या कोचमध्ये शोधत होतो, मुलं आले नाही तर भेटली. मला जनरलच्या नादात मी माझा कोच शोधत राहिलो. मी त्याला बसलो आहे. मी आता तर काळोखात तुम्हाला काय दाखवणार नाही आहे. मी बघू काही स्टेशन आलं तर दाखवतो, नाहीतर डायरेक्ट सकाळी चिपळून जा. त्याला झोपून घेऊया आपण. चला मित्रांनो, ऑन टाईम आपली ट्रेन सुटलेली आहे 12:05 दादर स्टेशनवरून. पहिलाच प्रवास, मजा येणार आहे. सो मंडळी, ऑन टाईम आपली 12:05 ट्रेन सुटलेली आहे दादरवरून. आता बघू नेक्स्ट स्टॉप येईल ठाणे, त्याच्यानंतर पनवेल, रोहा आणि माणगाव. बघू आता सकाळ कधी होते. लवकर सकाळ होते आणि आपल्याला कोकणातले मस्त अशी व्ह्यूज बघायला भेटणार आहे. मगाशी मी त्या सीटवर जो गेलेलो ना, तो B4मध्ये गेलेलो आणि जाऊन तिकडे बसलो. थोडंसं मला डाऊट आलाच, म्हणून मी B3मध्ये आलो पटकन. चला, ट्रेन तर सुटलेली ऑन टाईम. बघू आता किती वेळेवर पोचते आपल्या मार्गावर. ऑन टाईम आपली गाडी आलेली आहे ठाणा रेल्वे स्टेशनला. बघू शकता परफेक्ट गाडी आली. ते फक्त 3 मिनटाचा हॉल्ट आहे. 3 मिनटं थांबणार, लगेच गाडी निघणार. ऑन टाईम आपली गाडी आलेली आहे. अशीच जर लवकर गाडी आली ना, येत आहे या, अशीच जर लवकर गाडी आली ना तर बरं होईल. उशीर झाला ना पाहिजे गाडीला, बस. वॉशरूम वगैरे पण क्लीन आहेत, बघू शकता. चांगले इथे वॉश बेसिन आहे.
म्हणजे थोड्याच वेळात पनवेल येणार होतं. ट्रेन आपली ऑन टाईम होती, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तिकडे. पुढे पोलीस वगैरे सगळे उतरले होते, काय माहिती. परफेक्ट पनवेलला गाडी पोचणार होती, उशीर झालाच. चला निघाली बाबा, नशीब. सो मंडळी 1:30 गाडी आणलेली आपली पनवेलला. 29 मिनिट गाडी उशीर आहे. मध्ये चेन पुलिंग झालेली नाही, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. आता गाडी ऑन टाईम होती. इकडे फक्त 3 मिनटं गाडी थांबणार, लगेच सुटणार. चलो, अनाऊन्समेंट तर झालेली आहे, गाडी आता निघेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर आलेली होती आपल्याला. चला मंडळी, आता पनवेलचं सुटलं आहे. आता मी काय दाखवणार नाही तुम्हाला. आता यानंतर रोहा, माणगाव, डायरेक्ट आपण आता सकाळ झाली ना तरच भेटूया. आता मी जरा झोपतो. मी म्हणून तुम्हाला पनवेलपर्यंत दाखवतो, त्याच्यानंतर मग झोपतो. आता चला. गाडी नंबर 110003 दादर सावंतवाडी सकाळी एक्सप्रेस थोड्याच वेळावरून येणारी सावंतवाडीला जाणारी गाडी नंबर 110003 दादर सावंतवाडी सकाळी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटेल. 03 दादर सावंतवाडी सकाळी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. सो मंडळी 6:53 आणि गाडी आपली संगमेश्वरला पोचलेली आहे. टोटल 7 मिनिट गाडी लवकर आली आहे. बघू शकता 6:54 आता झालेले आहेत. भरपूर पॅसेंजरना संगमेश्वरला उतरले. रत्नागिरीला तर गाडी पूर्ण खालीच होणार आहे, बघू शकता.
मला असं वाटलं गाडी थोडी उशीर होईल, पण नाही, लवकर आली. 7 मिनिट गाडी लवकर आली. 7 वाजता इकडे संगमेश्वरला पोहोचते असा टाईम दिलेला आहे. मला आता वाटतं 7 मिनिटं गाडीत थांबेल, लवकर सुटेलच. इकडे एक लक्षात येते, तुम्ही जर शेवटच्या डब्याला असाल तरी तुम्हाला इथपर्यंत चालत यायचं आहे, मिडलच्या ब्रिजपर्यंत. जर पुढच्या डब्याला असेल तरी तुम्हाला इथपर्यंत चालतच यायचं आहे आणि हा ब्रिज क्रॉस करून त्या साईडला बाहेर पडायचं आहे. म्हणजे संगमेश्वरला जरा धावपळच होईल आपली भरपूर. इथं हा एकच मोठा ब्रिज आहे वरती दिसतोय तो, तर ब्रिज नाही. सगळे पॅसेंजर आहेत ना ब्रिज क्रॉस करून होत आहेत. संगमेश्वरचं रेल्वे स्थानक पण खूप छान बनवलं आहे. 3 मिनिटात आपली गाडी सुटायला. आणि रात्रभर ना काही दाखवायला भेटलंच नाही, कारण की तुतारीचा रात्रीचा आपला प्रवास असतो, म्हणून कधी सकाळ होते आणि आपण कधी काय दाखवतो याची धावपळ असते. 6 वाजता उठलो होतो मी चिपळूणला. त्याच्यानंतर बोललो की थोडासा अर्धा तास आपण झोपूया, संगमेश्वर आले की उठू, मग सगळं काय दाखवू. पण आत्ता जे नजारे बघायला भेटणार ते आपल्याला आत्ता बघायला भेटणार आहेत. सो मंडळी, एक नंबर काम होतं आहे, कारण की आता आपल्याला क्रॉसिंगला दिसणार आहे पहिली गाडी. मॉर्निंग झाल्यावर क्रॉसिंगला दिसणार ती म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आता थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 11वर येईल. 11च आहे ना की 1 आहे? नाही 1 आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येईल आणि आपली गाडी थांबलेली आहे 2वर. आता बघू, इकडून आपल्याला येईल, क्रॉसिंगला दिसेल रत्नागिरी दिवा पॅसेंजर. अर्धा तास उशीर आहे. सो भरपूर लोक आहेत दिव्याला जाणारी, म्हणजेच मुंबईला जाणारी. तर 7:02ला आपली सुटण्याच्या गाडीचा टायमिंग आहे. वाजलेत 7:05. रत्नागिरी दिवा पॅसेंजरच्या पासिंगमुळे आपल्याला थांबवलं गेलं आहे. तर गाडी 5 झाली असते. ॲक्च्युली रत्नागिरी दिवा लेट आहे, त्याच्यामुळे आता आपण 5 झाली असते. टाईम ऑनबोर्ड गाडी तर आलीच होती टायमाला. आता असंच होणार आहे, पासिंग देत गाडी जाणार आहे. चला मंडळी, 7:09 आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजर आलेली आहे संगमेश्वरला. मला असं वाटतं 35 की 40 मिनटं लेट आहे गाडी. आली. आणि मॉर्निंग नंतर आपल्याला ही पहिलीच गाडी भेटलेली आहे क्रॉसिंगला. त्याच्या अगोदर तर कुठली गाडी भेटली नाही. आपण रात्री पण झोपूनच होतो. रात्रीबरोबर काय दाखवणार नाही. आता पहिलीच गाडी आपल्याला भेटलेली आहे. चाय आहे, खालीच आहे गाडी. बरीच खाली आहे. चलो, आपल्या गाडीची अनाउन्समेंट झालेली आहे. आपली गाडी पण सुटेल आता. 7:10 म्हणजे टोटल 10 मिनटं उशिराने निघत आहे. चला मंडळी, आपली गाडी पण सुटलेली आहे. बघू शकता, रत्नागिरी दिवा पॅसेंजर. तर ती पण निघाली. ऑलरेडी ती उशीर आहे, नशीब निघाली.
1 मिनिटाचा स्टॉप घेतला आणि निघाली. पावसाला पण सुरुवात झालेली आहे. मागचे डबे भरलेले आहेत. पियाले आताच पियाले. सकाळ झाल्यापासून ना असे चायवाले येत आहेत. मगाशी चहा पियालो. सकाळ झाल्यापासून चहाची सोय. मगाशी ते हे पण मेंदू वडा वगैरे घेऊन येतो नाश्त्यासाठी वगैरे. हो सीन बघा. आपली जशी पहिलीच वेळ आहे ना तर नक्की कुठे चांगला सीन येणार आहे काय येणार आपल्याला माहिती नाही आणि आपण गाडीने असल्यामुळे आपल्याला सगळंच माहिती आहे. समोरच आपला राष्ट्रीय महामार्ग 66 दिसत आहे. दर टायमाला आपण त्या साईडून प्रवास करतो. आज रेल्वेने प्रवास करत आहे. रानपाट वॉटरफॉल ना थोड्यासाठी मिसिंग झाला. मी आतमध्ये गेलो होतो आणि जस्ट बाहेर आलो. दरवाजावर बघतो तर जस्ट पास झाला यार. फर्स्ट टाइम आहे आपला यार. ओके नेक्स्ट टाइम नक्की दाखवेल. तो थोडासाठी चुकला हे जीवाला लागते. तुम्हाला आधीचा जो सीन दाखवला ना त्याच्या अगोदर रानपाट धबधबा गेला. मला ॲक्च्युली तो दाखवायचा होता पण मी आतमध्ये गेलो. बाहेर येतो दरवाजावर आलो आणि मला दिसला तोपर्यंत दोन गायब. संगमेश्वर सोडल्यापासून मी बघतोय ना तर नुसते बोगदेच बोगदे आहेत. एवढे मोठे मोठे बोगदे आहेत ना की ट्रेन स्पीडला तरी ते संपायचं नाव नाही घेते. बापरे भरपूरच. 7:41 आपण आलो भोके. आपला थांबा नाही आहे. मला असं वाटतं क्रॉसिंग होते कुठली तरी एक. बघूया आपण तिकडे जाऊन क्रॉसिंग. ओके दादा 1 मिनटं जरा द्याल का मला. दादा 1 मिनटं द्याल. हां हां भोकेचं रेल्वे स्टेशन बघू शकता. बघूया कोणती क्रॉसिंगला येते एकदा. आली 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 आली.
बघूया कोणती आहे. ॲक्च्युली मला पण नाही माहिती आहे, जवळ आल्यावर दिसेल आपल्याला. असं वाटतं मँगलोर टू सुरत धावणारी आहे ती वाटतं. 12095 असा काहीतरी नंबर आहे. भोकेमधून आपली ट्रेन निघाली आहे क्रॉसिंग देत. चला आता थोडाच वेळ येईल रत्नागिरी, आणि रत्नागिरीला ना मला अर्ध्यापेक्षा तरी ना गाडी खाली होईल. सगळे पॅसेंजर आहेत ना B3मध्ये तरी रत्नागिरीवालेच आहेत. ओके, हां तुम्ही कुठे उतरणार? अर्ध्याहून पॅसेंजर तर रत्नागिरीवालेच आहेत. आपला पुरा कोच खाली होईल असं वाटतं मला. मंडळी 8:05 झालेली आहेत आणि गाडी आपली रत्नागिरी रेल्वे स्थानकला आलेली आहे. आपली गाडी ऑन टाईम आली ही नशीब आहे, नाही तर उगाच लेट झालं असतं. हे बघा एरणाकुलम गाडी चाललेली आहे. जस्ट आत्ताच रत्नागिरी सोडलेलं आहे. म्हणजे टोटल आपला 340 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होऊन आपण पोचलेलो आहोत रत्नागिरीला. मला असं वाटतं अर्धी ट्रेन खाली झाली होती, अर्धी ट्रेन खालीच झाली आहे. आपल्याला आता जनरल पण खाली भेटेल. जाऊया का आपण तिकडे, जरा तिकडचा अनुभव घेऊया काय, बघू. पुढे जर आपण उतरलो ना तर पुढे जाऊया. मी आज पहिल्यांदाच रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकाजवळ आलेलो आहे आणि भारी आहे रेल्वे स्थानक. मंडळी रत्नागिरी म्हणजे कोकणातलं असं एकमेव रेल्वे स्थानक जिथे तुफानी गर्दी आहे. कोकणातलं असं स्थानक आहे. सगळ्या जेवढ्या आपल्या गाड्या आहेत ना रत्नागिरीलाच खाली होतात, पुढे आपल्याला बसायला भेटतं. जर आपण जनरलने येत असो ना सीझनला देखील रत्नागिरीला गाडी खाली होते, मग पुढे आपल्याला बसायला भेटतं. रत्नागिरीला जास्त पॅसेंजर उतरतात. ऑमलेट, सँडविच, आमलेट, असे सँडविच आमलेट घेऊन फिरत आहेत. आपण काय घेतलेलं नाही.
वडापाव पण घेऊन आलेले आहेत. रत्नागिरी आहेत असं आलं आहे ना, तसं वडापाव वगैरे पण आलेले आहेत. सगळ्यात वडापाव नव्हते, सँडविच वगैरे होते. आता वडापाव पण घेऊन आले आहेत. ॲक्च्युली गाडी आलेली ऑन टाईम आपली रत्नागिरीला, म्हणजे 8 वाजता आलेलीच होती. त्याच्यानंतर आपली लोकमान्य टिळकला जाणारी एक ट्रेन आली, तिथून तिच्या पासिंगसाठी थांबलेली होती. पण आता 8:30 झाले, ती ट्रेनसुद्धा गेली आहे, पण आपली ट्रेन काय निघत नाही. आणि आपली याची सीट अशी होती, बघू शकता. ही आपली लोअरवाली बुक होती आणि साईडला अशा असतात. इथे 1 मध्ये 2 खाली 3 म्हणजे टोटल इथे 6 असतात. हा आहे 3rd AC कोच. तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक अशी ती ट्रेन होती, ती पास झाली. 12202 नंबर एकदा बघतो. बरोबर 12202 ट्रेन नंबर, ती जस्ट आता पास झाली. ती एक उशीर आहे, त्याच्यामुळे आपली ट्रेन आता उशीर होते. ट्रेन आपली बरोबर पोचली होती. आता मला असं वाटतं मागच्या ट्रेनला पण पासिंग देते वाटतं. चाय 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 8:42 झाले आहेत, तरी आपली ट्रेन काय सुटायचं नाव घेत नाही आहे. इथे काय ऑइलचा टँकर आहे, ही ट्रेन घेऊन चाललेली आहे. ब्लॅक ऑइल. टायमावर येऊन सुद्धा ट्रेनला थांबवण्यात गेलेलं आहे अर्धा तास. एवढ्यात आपण पोचलो असतो, विलवडे वगैरे पार केलं असतं आपण. 20909 आता या देखील रत्नागिरीला आणलेलं आहे. ही ऑलरेडी गाडी लेट झालेली आहे, आता तिच्यामुळे आपली गाडी पण लेट केलेली आहे. पोरबंदर या 2 गाड्यांसाठी यार आपली गाडी लेट केली. शे मला असं वाटतं 1 तास होईल. तिचा 9:05चा पोचण्याचा टाईम दाखवतो रत्नागिरीला, आणि आता 9:48 की 9:50 काहीतरी झालेले आहेत. म्हणजे टोटल 1 तास आपण रत्नागिरीमध्येच. आत्ता गाडीचं अनाऊन्समेंट झालं आहे 20909 वाले पोरबंदर. अरे टोटल 1 तास झालेला आहे आम्ही रत्नागिरीमध्येच. आत्ताशी त्या गाडीची अनाऊन्समेंट झालेली आहे, ती आत्ता गाडी आली आहे, त्यानंतर आपली गाडी सुटणार. चला भाई, अनाऊन्समेंट तर झालेली आहे, म्हणजे आता ट्रेन सुट्टी आहे. 9:10 झालेले आहेत. टोटल 1 तास आपण रत्नागिरीमध्ये थांबलेलो आहे. आत्ताच अनाऊन्समेंट झाली की आपली ट्रेन सुटत आहे असं. चलो, म्हणजे 10:30 किंवा 11 वाजतील आपल्याला वैभववाडीला. आता समोरना नेत्रावती येते, ती आपल्याला कुठे भेटते ते बघूया. आता ही पोरबंदर आणि लोकमान्य टिळक जी आधी गेली 12009 असं नाही, 12909 ती आत्ता जस्ट पास झाली. भोंगा तर दिलेला आहे, आता सुटली. म्हणजे वाटतं नेत्रावतीला आपण क्रॉस करू, नेत्रावतीला थांबू दिलं वाटतं. चलो बाय बाय रत्नागिरी. काकड्या बघा, काकड्या.
सो मंडळी समोर नाही ते नेत्रावती. नेत्रावतीची आपल्याला क्रॉसिंग भेटलेली आहे. लोकमान्य टिळकला जाणारी नेत्रावतीची आपल्याला क्रॉसिंग भेटलेली आहे. 9:42 नेत्रावतीने क्रॉसिंग करून आपली आता ट्रेन निघालेली आहे. दहा वाजून 3 मिनिटं मित्रांनो आपण आलेलो आहोत अडवलीला. एक नंबर ना भाई, ट्रक घेऊन जाणारी ट्रेन आपल्याला दिसलेली आहे. ही मी ना भरपूर रोडवरनं जाताना बघायचो. मी वैभववाडीच्या ठिकाणी थांबायचो ना तेव्हा बघायचो. आज मला अक्षरशः समोर ना दिसत आहे. एक नंबर नाही यार. ट्रक बघ असले बांधलेले आहेत, साखळीने मस्तपैकी बांधून घेतलेले आहेत. या ट्रेनचं काय नाव आहे आय डोंट नो, काय माहिती नाही मला, सांगून ठेवा जरा. हिला थांबून ठेवलेलं, जेवण बिवण चाललंय. चला 10 वाजून 3 मिनिटं आणि आपण आलो आहोत अडवलीला. ॲक्च्युली ना चला ही निघाली निघाली निघाली, हिला सिग्नल दिलेला आहे. ॲक्च्युली 8 वाजून 50 मिनिटाचा टाईम आहे अडवलीला आणि गाडी आलेली आहे 10 वाजून 3 मिनिटांनी. म्हणजे जवळपास 1 तास आपली गाडी लेट झालेली आहे. चलो टाटा बाय बाय अडवली. सो मंडळी विलवडे आपण या ठिकाणी पोचलो आहोत. 10 वाजून 28 मिनिटं झालेले आहेत.
कोणती लागलेली आहे? ही मालगाडी वाटते. मालगाडीच आहे. चलो फायनली 387 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलेलो आहोत विलवडेला. इथे पोचण्याचा टायमिंग 9:10 होता. गाडी पोचलेली आहे 10:25 म्हणजे 1 तास 10 मिनटे किंवा 15 मिनटं गाडी उशीर आहे. 1 तास 15 मिनटं. मंडळी 404 किलोमीटरचा प्रवास पूर्ण. आपली गाडी म्हणजे आपली ट्रेन पोचलेली आहे राजापूर ST डेपोजवळ. तर पाहू शकता 9:30चा टाईम होता राजापूर रेल्वे स्थानकचा आणि पोचलेली आहे 10:45. हां चालेल चालेल, चला भेटू. हां हो हो हो, चला. तर 10:45 झालेली आहे. 9:30चा टाईम होता. बघू शकता किती लेट झालेली आहे गाडी. आता यानंतर येईल आपलं स्टॉप म्हणजेच वैभववाडी. चला आता गाडी सुटते. ट्रेन सुटलेली आणि इथून ना राजापूरवरून ST डेपो आहे टोटल 17 किलोमीटर आणि आपलं उन्हाळे गाव आहे टोटल 20 किलोमीटर. म्हणजे आपलं गरम पाण्याचं कुंड आहे ना तिकडे राजापूरची गंगाजी येते त्या ठिकाणी 17 किलोमीटर आणि ST डेपो 20 किलोमीटर. चला राजापूरवरला निघालेली आहे ट्रेन. चला ॲक्च्युली गाडीचा प्रॉब्लेम काय झाला माहीत आहे काय? तुतारी गाडी होती टायमावर, पण ज्या समोरनं येत होत्या म्हणजे आपल्या गोवा साईडवरनं किंवा कर्नाटक साईडवरनं ज्या येत होत्या ना त्या लेट झाल्या होत्या. आणि त्यांना तर पुढे जायला देणारच तुतारी गाडी म्हटले तर. त्यांना पासिंग देण्यासाठी आपले 1 तास वेस्ट केलं, नाही तर गाडी वेळेवर आली होती. असो आता आपलं वैभववाडी स्टेशन म्हणजेच नापले स्टेशन आणि आपण तिकडे उतरू. तिथून आपण जाऊ टमटम करत. बघू आता किती रुपये टमटम. 80 रुपये घेतात ते, 60 रुपये 80 असेल वाटतं. तिथून तराळ्यावरनं आपल्या गावी फणसगावला. आता ना येईल वैभववाडी. तर आपण बॅग बी घेऊन रेडी राहतो. खारेपटण. मंडळी 9:48 पोहोचणारी तुतारी एक्सप्रेस वैभववाडीला आलेली आहे 11:05. बापरे. बघू शकता वैभववाडी रोड 11:05. पावसाने पण सुरुवात केलेली आहे. वैभववाडी रोड म्हणजेच नापणे रेल्वे स्टेशन.
मंडळी अशा तऱ्हेने आपलं वैभववाडीचं रेल्वे स्थानक आहे. चलो आता आपण लवकर जाऊन बाहेर बसूया. बघा किती जण उतरले बघा वैभववाडीला. चला आपण पण उतरतोय. फायनली 440 किलोमीटरचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे आणि आपण वैभववाडीला पोचलेलो आहे. भरपूर लोक मागून येत आहे. चला 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 रिक्षा म्हणजे आपल्याला टमटम भेटणार नाही. पटापट जाऊया. इथे स्लीप होते भाई, सांभाळून जावं लागेल. अकरा वाजून 6 मिनिटं. आता आपण वैभववाडीच्या रेल्वे स्थानकावर उतरलेलो आहे. चलो फायनली मित्रांनो हे बघू शकता वैभववाडीचं रेल्वे स्थानक. 1200 ऑटो लागलेले आहेत. आपण या ऑटोमध्ये बसून जाणार आहे तराळाला. चला लवकर आलो म्हणून बोललो बसायला तरी भेटेल, नाही तर ऑटो भेटत नाही. चला चला पाठच्या ऑटोमध्ये आपण बसणार आहे. हां हां हे फक्त लांब जाऊ नका रे. सो मंडळी पोचलेलो आहे मी तराळ्यामध्ये. आता मी व्हिडिओला करतो एंड. बघू शकता समोरनं राजमाता जिजाऊ पण येते. चला मंडळी पोचलो आहे कासारड्याला आणि वाजले 11 वाजून 38 मिनटं. आपला प्रवास चालू झाला होता 12 वाजता. चला आता व्हिडिओ एंड करायला आलो. मगाशी एंड करत होतो पण ते आपल्या ओळखीचे भेटले, थोडं बोलत बसलो. चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एवढंच ठेवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला आज घ्यायला कोण कोण आलेलं, आपला भाऊ संदेश आणि आपला दुसरा भाऊ भूषण. चला बाय बाय.